मंडळी नमस्कार. एक विषय मला आपल्या समोर मुद्दाम मांडायचा आहे. मधल्या सुट्टीच्या काळामध्ये पर्यटनाला गेलो होतो, फिरायला गेलो होतो, तेव्हा मध्य प्रदेशातल्या मांडू नावाच्या एका शहरामध्ये जाण्याचा योग आला. या मांडूला पर्यटनाची राजधानी तर म्हणतात, पण याला प्रेमाची राजधानी सुद्धा म्हटलं जातं, कारण तिथल्या मुघल सरदारांनी आपल्या प्रेमासाठी काही मोठमोठी बांधकाम बांधली असा इतिहास सांगितला जातो. आणि या मुघल सरदाराच्या प्रेमाची भलामण केली जाते. हीच प्रेमाची भलामण खरी की खोटी हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि त्याच मंडूच्या प्रत्येक महालात बसून याचा अंदाज आणि हा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सफर करूया मंडूची आणि जाणून घेऊया त्यातलं एक वास्तव. मंडळी नमस्कार. वारं खूप आहे, ऊनही खूप आहे आणि या स्थितीमध्ये थोडासा केस बीस विस्कटलेले आहेत, पण एक वेगळीच कहाणी समोर आली आहे म्हणून तुमच्या समोर मांडायला आलोय. मी आलोय सुट्टीवरती. 2 दिवस आपल्याकडून परवानगी घेतली होती की येईन पुन्हा 2 दिवसानंतर, पण या सुट्टीच्या काळातही काहीतरी कुठे गप्प बसवता येतो. म्हणजे हौस आहे ना, त्याच्यामुळे ती भागवली पाहिजे, ती बोललं पाहिजे. मी आलोय मांडू, ज्याला मंडू, नकाशावरती मंडू, बोर्डावरती मांडू आणि ज्याचं खरं नाव मांडवगड आहे अशा ठिकाणी. मांडवगडला येता येता ते प्रेमाची राजधानी आहे, हे प्रेमनगरी आहे असं मला कळलं होतं. म्हणून म्हटलं चला जरा प्रेमनगरीची सफर करून येऊया. याला प्रेमनगरी नाव का मिळालं त्याचं कारण आहे ही वास्तू. लोक म्हणतात की हे राणी रूपमतीचा महाल आहे. 2 टॉवर तुम्ही बघताय, ज्यावरती हे 2 टॉवर बांधण्यात आले होते आणि या 2 टॉवरला राणी रूपमतीसाठी बांधण्यात आलं असं म्हणतात. या मांडवगडावरचा, या महालावरचा हा टॉवर, खर तर हा गड आणि हा महाल एका अशा भूभागावरती आहे जे मी तुम्हाला दाखवीन. आता तुम्ही बघताय एका बाजूला मध्य प्रदेशाच्या या प्रांताचे 2 भाग पडतात, एक निमाड आणि दुसरा मालवा. मालवा आणि निमाड या दोन्हीही प्रांतांना बघता येऊ शकेल असं याचं भौगोलिक महत्व आहे. म्हणजे याच्या टॉवरवर जेव्हा उभं राहाल ना, तेव्हा ते मांडवा आणि निमाड या 2 प्रांतावर तुम्हाला लांब पर्यंत लक्ष ठेवता येऊ शकत होतं असा हा गड आहे. त्यामुळे याचं सामरिक महत्व विलक्षण आहे. दख्खनकडे जाताना, म्हणजे इथून दख्खनकडे ज्या काही स्वाऱ्या व्हायच्या, त्या दख्खनकडच्या स्वाऱ्यांवर सुद्धा या पांडवगडामुळे नियंत्रण ठेवलं जायचं. याचं सामरिक महत्व असल्यामुळं इथे या मांडवगडावरती अनेक वास्तू उभा करण्यात आल्या. आता राणी रूपमतीचा महाल हा शब्द ऐकून आपल्याला असं वाटतं की कुठल्या तरी अचाट आणि अफाट प्रेम करणाऱ्या राजानं आपल्या राणीसाठी हा महाल बांधला. असं नाहीये मंडळी. मध्य प्रदेशाच्या भोपाळ या राजधानीमध्ये एक राजा राज्य करायचा ज्याचं नाव राजा भोज. आणि या राजा भोजानं आपल्या राज्याच्या सामरिक सुरक्षिततेसाठी इथे एक गड बांधला, हा महाल बांधला आणि त्या महालामध्ये आपलं सैनिक ठेवले. साधारणतः 10व्या शतकामध्ये राजा भोजाचा हा महाल होता. आपण पाहू शकता की इथे घोड्यांच्या पागा, पाण्यासाठीची जागा हे सगळं करून ठेवण्यात आलं होतं. 10व्या शतकापासून पुढे बरीच वर्ष राजा भोज आणि त्याच्या वंशजाच्या ताब्यामध्ये हा गड राहिला. पण 13व्या शतकाच्या आसपास या देशावरती मुघलांनी हातपाय पसरायला सुरुवात केली होती आणि अनेक गड, अनेक राजे मुघलांच्या ताब्यातून नजरेतून सुटले नाहीत. काही अंतरावर असलेला बुराणपूरचा असीरगड सुद्धा असाच मुघलांनी अलाउद्दीन खिल्जीच्या रूपानं ताब्यात घेतला आणि तिथे आपला शिक्का चालवायला सुरुवात केली. तसा हा गड सुद्धा, म्हणजे मांडवगड सुद्धा, मुघलांनी राजा भोजाच्या तावडीतून आपल्याकडे घेतला. 13व्या शतकामध्ये मुघलांच्या ताब्यात आलेल्या या गडावरती मुघलांनी आपले वेगवेगळे सरदार ठेवले आणि बाज बहादूर नावाचा एक सरदार देखील या गडासाठी 15व्या शतकाच्या काळामध्ये नियुक्त केलेला होता. तोपर्यंत हे स्ट्रक्चर वरचं तयार झालेलं नव्हतं, म्हणजे जे वर टॉवर दिसतं ते तयार झालेले नव्हते. याच काळामध्ये इथून 27 किलोमीटर अंतरावरती जे गाव आहे त्या एका गावातली कन्या अत्यंत सुंदर, सुलक्षणी, देखणी, नुसती देखणी नाही तर अगदी जितकी स्वरूप सुंदरी तितकीच आवाजात देखील गोडवा असलेली एक कन्या, आणि तिचा देखील विवाह झालेला होता. ही कन्या नर्मदेची भक्त होती. तिचं नाव रूपमती.
आणि या रूपमतीचा विवाह झाला. ती रूपमती आपल्या सासरी देखील गेली, पण नर्मदेचं दर्शन झाल्याशिवाय जेवायचं नाही, अन्न ग्रहण करायचं नाही हा तिचा नियम. म्हणून नर्मदेच्या दर्शनाशिवाय ती उपाशी राहू लागली. शेवटी तिच्या पतीनेच निर्णय घेतला की तिला परत आपल्या माहेरी पाठवून द्यायचं आणि या किल्ल्यापासून 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या निमाडमधील तिच्या गावामध्ये तिला पाठवून देण्यात आलं. आता ती रोज नर्मदेचं दर्शन करायचं, रोज आपली गाणी गायची. ते असं म्हणतात की ती तानसेनापेक्षाही अप्रतिम गायिका होती, अप्रतिम गायिका होती. आणि ती तिथे रोज गाऊ लागली. याच काळामध्ये हा जो बाज बहादूर सरदार होता तो त्या गावात फिरत असताना गेला आणि तिथे अचानक उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस होताना त्यांना अनुभवला. त्याला वाटलं की हा पाऊस कुठून येतोय, कसा काय येतोय. हा बाज बहादूर सुद्धा गाण्याचा शौकीन होता. या बाज बहादूरनं या गाण्याचा माग काढत काढत चौकशी करत करत बघितलं तर रूपमती गात होती. आणि त्या रूपमतीला बाज बहादूरने सांगितलं की रूपमती, तुझा आवाज खूप सुंदर आहे, मीही गातो, मलाही गाण्याची हौस आहे, तर चल तू माझ्याकडे मांडवगडावरती राहा. ती म्हणाली, मी मांडवगडावरती नाही येऊ शकत, कारण मांडवगडावर माझी माता नर्मदा नसेल. नर्मदेचं दर्शन केल्याशिवाय मी काही तिथे अन्नग्रहण करत नाही. नर्मदेचं दर्शन होणार असेल तर मी येईल. बाज बहादूर कलाकार, या कलाकारानं ठरवलं की ही रूपमती आपल्याकडे असली पाहिजे. आणि त्याला माहित होतं की आपल्या मांडवगडावरती एक अशी इमारत आहे जिथून नर्मदेचं दर्शन होतं. मग त्यानं तिला वचन दिलं की तुला रोज नर्मदेचं दर्शन होईल याची व्यवस्था करेन. आणि तो जो टॉवर तुम्ही बघताय, जे टॉवर तुम्हाला दाखवला जातोय, तो टॉवर अगदी अल्पावधीमध्ये बांधण्यात आला. इथले टुरिस्ट गाईड सांगतात की 48 तासामध्ये हे टॉवर बांधण्यात आले होते, पण शक्य आहे असं वाटत नाही, बराच काळ लागला असेलच. ह्या टॉवरवरती जर गेलं, आता कोविडच्या काळापासून या टॉवरवरती जाण्याला बंदी आहे. अशा बऱ्याच गोष्टी कोविडच्या काळापासून आपल्या बंद झाल्यात. सरकारने का बंद केलं माहित नाही, पण कोविडच्या काळापासून हा टॉवर बंद झालाय. एक वेगळं वैशिष्ट्य तुम्ही बघा, खालचं स्ट्रक्चर पूर्ण दगडात आहे, जे इथल्या दगडाधोंडात बांधलंय, आणि वरचं स्ट्रक्चर वेगळं आहे, ते नंतर झालंय असं वाटतं. 10व्या शतकात खालचा भाग बांधला गेलेला आहे आणि 15व्या शतकामध्ये वरचा भाग बांधला गेलेला आहे. आता आपण 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये जातो आहे. तर या टॉवरवरती उभा राहून एक रेष, ज्या वेळेला वातावरण पूर्ण स्वच्छ होतं, काही हे नव्हतं, त्यावेळेला राणी रूपमती नर्मदेचं दर्शन करू शकायची. आणि राणी रूपमती इथे रोज सकाळी पहाटे पहाटे येऊ लागली, मा नर्मदेचं दर्शन करू लागली. आणि मा नर्मदेचं दर्शन केल्यानंतर ती खाली जाऊ लागली. खाली एक संगीत महाल आहे, त्याची ही एक वेगळी स्टोरी आहे, तीही मी तुम्हाला सांगणार आहे. पण हा रूपमतीचा महाल रूपमतीचा नव्हता, राजा भोजाच्या सामरिक महत्वाला लक्षात घेऊन बांधलेला दख्खनकडे जाणारा निमाड आणि मालवा या दोन्ही प्रांतावर लक्ष ठेवणारा वॉच टॉवर होता. ज्या वॉच टॉवरला पुढे आपल्या प्रेमासाठी रूपमती महालामध्ये बदलण्यात आलं आणि रूपमती येथून दर्शनही करू लागली, संगीतही आराधना करू लागली. बघूयात आता पुढे रूपमतीच्या आयुष्यात काय काय लिहून ठेवलंय. मी तुम्हाला सांगितलं होतं की राणी रूपमतीच्या संबंधी अधिकची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. अधिकची माहिती सांगण्यासाठी मला या वास्तूमध्ये यावं लागलं आहे. या वास्तूला कुणी संगीत महाल, कुणी गीत महाल, तर कुणी कसला महाल म्हणत राहतं. याला कुणी बाज बहादूरचा महाल देखील म्हणतं. माझ्या अंदाजानुसार याचं नाव बाज बहादूरपेक्षा साज बहादूर असं तर अधिक बरं झालं असतं, कारण त्यालाही संगीताची प्रचंड आवड होती म्हणे.
हा बाज बहादूरचा माल बांधला कोणी, कुणी नसरुद्दीन खिलजीनी बांधला म्हणतं, कुणी बाज बहादूरनी बांधला म्हणतं, कुणी अजून काय म्हणतं. हा महाल काय आहे ते समजून घेऊ आणि मग बांधला कुणी याच्याकडे आपण जाऊया. हा महाल आहे सांगीतिक कार्यक्रम करण्यासाठीची जागा. त्यासोबत अजून एक म्हणजे इथे निवांतपणा अनुभवण्याची जागा. आता माझ्या समोरच्या भागामध्ये तुम्हाला एक खड्डा दिसतोय ज्याच्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या वगैरे केलेल्या आहेत आणि त्या पायऱ्या म्हणजे आत उतरण्यासाठीची जागा. आणि हा होता एक छानसा स्विमिंग टँक. ज्या स्विमिंग टँकमध्ये राजा कोणताही असो, बाज बहादूर, साज बहादूर, नसरुद्दीन खिलजी असो की अजून कोणता असो, ते हेच काम करायचं. आता तुम्हाला मला या सगळ्यामध्ये एक गमतीची गोष्ट सांगायची आहे की हे जे एकूण क्षेत्र आहेत, हे जी एकूण जागा आहे, ती वेगवेगळ्या लोकांच्या नावावर जरी असली तरी असं म्हणतात की मालवापती मुंज याने म्हणजे भोज राजाचाही काका, वडिलांचा भाऊ, त्याने या महालाचं निर्माण केलं होतं. त्याचा एक पुरावा असा आहे की इथे जहाज महाल, जलमहाल अशी वेगवेगळी महाल आहेत आणि त्या सगळ्याचं निर्माण राजा भोज याच्या काळामध्ये झालेलं होतं. पुढे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मुघलांनी यावरती आपला ताबा मिळवला आणि आपल्या उपयोगाला या वास्तू आणल्या. ह्या झाला या महालाचा इतिहास. आता आपल्याकडे कसं आहे की त्या साज बहादूरनं बांधलं का बाज बहादूरनं बांधलं ठीक आहे, चला फार इतिहासामध्ये रमायचं नाही. इथे एक बोर्ड होता, तुम्हाला तो मी दाखवतो, बघून घ्या. याच्यावरती प्रेमिका हा शब्द जरा वेगळ्याच प्रकारात लिहिण्यात आलेला आहे. म्हणजे प्रेमिका असणं, रूपमती प्रेमिका की पत्नी की मैत्रीण की नुसतीच सांगीतिक मैत्रीण, या अशा अनेक वादांना घेऊन आपण चालतो. रूपमती एक हिंदू कन्या, जी इथून धरमपूर नावाच्या गावच्या जमीनदाराची कन्या, राजा मानसिंगची पत्नी होती असं म्हणतात. इंटरनेटवर सर्च करताना या मानसिंगची पत्नी असल्याविषयीचे फारसे उल्लेख आढळत नाहीत, पण स्थानिक लोक याबाबतची माहिती सांगतात. काही पुस्तकांच्या मधूनही अशी माहिती मिळते की राणी रूपमती ही राजा मानसिंगची पत्नी होती. राजा मानसिंगासोबत तिचं मन कधी लागलं नाही, कारण ती नर्मदेमध्ये अडकलेली होती आणि त्या नर्मदेमध्ये अडकलेल्या रूपमतीला इथे आणलं म्हणतात. मग जेव्हा पावसाळ्याचे दिवस असतील, आभाळ आलेलं असेल, तेव्हा त्याच्यावरून रूपमतीला दर्शन कसं होईल हा प्रश्न असायचा. तेव्हा रेवा कुंड देखील इथं करण्यात आलं म्हणतात. रेवा म्हणजे नर्मदा, त्या नर्मदेचं कुंडही इथं आलं म्हणतात. आणि मार्कंडेय ऋषींनी सुरू केलेली नर्मदा परिक्रमा ही मांडवगडावरती येऊन रेवा कुंडाचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणतात. रेवा कुंडाची आजची अवस्था फार वाईट आहे, पावसाळ्यात बरी होते, पण ठीक आहे, चला या महालाविषयी आपण बोलूया. या महालाचं वैशिष्ट्य असं आहे की या महालामध्ये अनेक सांगीतिक मैफिली झाल्या आहेत. रूपमती आणि बाज बहादूर यांनी आपापल्या रागांना अडवत इथे कधी पाऊस पाडलाय तर कधी दिव्यांची रोषणाई केली आहे. अनेक कथा अनेक असतात, त्या रंजक पद्धतीने अजून सांगायच्या असतात. आणि त्यासोबत तानसेन, मुघलांच्या दरबारातील, अकबराच्या दरबारातील एक रत्न इथे येऊन गेलं आणि तानसेनाचा पराभव रूपमतीने केला होता असंही सांगण्यात येतं. आणि मग रूपमतीच्या सौंदर्याचं आणि गानकलेचं वर्णन जाऊन तानसेनाने केलं अकबराच्या दरबारात आणि अकबराला रूपमतीला पाहण्याची इच्छा झाली. चला एक प्रश्न असा पडतो की कोणी कोणत्याही स्त्रीचं वर्णन केलं की दिल्लीच्या शहेनशाहला त्या बाया पाहण्याची इच्छा का व्हायची कळत नाही कधी कधी. तो पिक्चरही आपण बघितला होता ना, मेवाडचा पद्मावत. त्या पद्मावतमध्ये पद्मावतीच्या सौंदर्याचं वर्णन एक माणूस जाऊन करतो काय, आणि त्याला आता ही पद्मावती आपल्याला मिळावी असं वाटतं काय. तसं इथून जाऊन तानसेनाने म्हणे दरबारात त्या रूपमतीच्या सौंदर्याचं वर्णन केलं आणि सौंदर्याचं वर्णन ऐकूनच अकबराला वाटले की रूपमती आपल्या दरबारात असली पाहिजे. जी आपल्या सरदाराची मैत्रीण आहे ती आपली का नसावी असं राजाला वाटणं स्वाभाविक आहे की. म्हणून राजाने फरमान काढलं की घेऊन या. दूत आला, रूपमतींनी नाही म्हणून सांगितलं. त्यानं सांगितलं की तुला अटक करून न्यावी लागेल. ती म्हणाली ठीक आहे, मी तयार होते. आणि तयार होते म्हणून आपल्या एका जहाज महालामध्ये गेली. त्या महालात जाऊन तिनं श्रंगार केला आणि त्याच वेळी एक हिरा खाऊन आत्महत्या केली. त्या आलेल्या सरदाराला असं वाटलं की आता हिचं प्रेत तरी आपण घेऊन जाऊ. जाता प्रेत घेऊन गेला आणि
एका ठिकाणी सारंगपूरमध्ये ते प्रेत पुरलं, तिथं समाधी केली. तोपर्यंत रूपमतीचा मित्र प्रियकर तथाकथित पती याचाही युद्धामध्ये पराभव झाला. तो गुजरातला पळून गेला. गुजरातमधून त्याला कळलं विपन्न अवस्थेत की रूपमतीचा मृत्यू झालाय. तो तिच्या समाधी स्थळावरती आला आणि समाधी स्थळावरती आल्यावर तिथे त्याचं प्राणोत्क्रमण झालं. जिस गली में तेरा घर ना हो बालमा उस गली से हमें तो गुजरना नाही. आणि तिथेच प्राणोत्क्रमण झालं. त्याची समाधी तिथेच बांधली गेली. आता पराभूताची समाधी तिथेच कोण बांधली हा प्रश्न अजून वेगळा आहे, पण तिथेच त्याचं प्राणोत्क्रमण झालं आणि तिथेच त्याची समाधी बांधण्यात आली आणि त्या दोन्ही समाध्या एकमेकांच्या जवळ राहिल्या. आणि म्हणूनच हे मांडवगड याला प्रेमाची निशाणी, प्रेमाचं शहर असं म्हटलं जातं. रूपमतीच्या या प्रेमाची कहाणी इतक्या लोकांच्या मनात ठसली आहे की या महालात रूपमतीचा आत्मा फिरतो असं म्हणतात. आणि संध्याकाळच्या नंतर कुणी या महालातून थांबला तर तो परत जात नाही, अशाही आख्यायिका, अशाही दंतकथा ज्या नेहमीच खोट्या असतात अशाही या भागामध्ये आहेत. कशी वाटली ही रूपमतीची कहाणी ते नक्की सांगा. आणि शक्य झालं तर मांडवगडला आल्यावर रूपमतीच्या या महालात राजा भोजानी वसवलेल्या नगरीमध्ये, राजा भोजाचे काका मालवापती मुंज यांनी वसवलेल्या या नगरीमध्ये अनेकांचा 8व्या शतकापासून या नगरीच्या वसवण्याचं काम चालू होतं. पुढे मुघलांच्या काळापर्यंत ही नगरी वसवली जात होती. यायचं कसं विचारताय तर महाराष्ट्रातून इंदोरकडे येताना इंदोरच्या अलीकडे 60-70 किलोमीटर अंतरावर अलीकडच आतल्या बाजूला वळल्यावरती तुम्हाला साधारणतः 40 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो आणि तुम्हाला मांडवगड इथं येता येतं. राहण्याची उत्तम व्यवस्था आहे, रिसॉर्ट्स आहेत, सगळी सोय आहे. कधीतरी या आणि बघा हा महाल. नमस्कार.